लग्नाला अजून भरपूर टाइमिंग आहे. आम्ही आलो 1 तासभर आधीच. बसा बसा, मोहरत बसायचं मग दिसतं चांगलं. वाव, मग खुर्च्या आपण असं करू की का खाली बसायचं? बघा करून बसू, त्याला मांडी घालून. नाही तुम्ही असंच उभा राहा, शोधताय तुम्ही. बरं चला समोर समोर खुर्च्या टाकून बसू. माग वळावं लागतं. कुठलं गार्डन आहे बाईनी? नक्षत्र लॉन नगर मध्ये, अहिल्यानगर है ना? अहिल्यानगर मध्ये आम्ही लग्नाला आलो. काय माहित, मी पहिल्यांदाच आली इकडे आणि असलं मस्त डेकोरेशन चाललंय. होय नको आता हे ती तुमच्या कामाचं आहे, माझ्या कामाचं आहे का? खरं तुम्ही विचारलं पाहिजे का नाही? काय मावशी बरोबर का नाही? कशा शेजवार बसल्यात बघा. हा बघा, आमच्या वहिनीला तर काय प्रॉब्लेम आहे काय जणू. बघा होय, वहिनी तर काय बोलला नाहीत का? आमच्या अश्विनी तो कसली मेकअप केलाय बाई. बाई कुठं काय केलंय? मेकअप केलाय, मेकअप केलाय. काय बोलाय का म्हणा म्हणून. बसू का? बसा तुम्ही बसा. अयो माझ्या मावशीला तर दाखवली पाहिजे आधी, सगळ्यांना दिसलं पाहिजे. होय लग्न कोणाचं आहे? तर ते गंधा मावशी गेलेच आता, तर त्यांच्या मुलीचं. होय ह्यांच्या नंदाच्या मुलीचं. किती 3 नंबर का 4? 4 नंबरच्या. आणि मला वाटतं मुंबईच्या शोभा का 5 नंबर आहेत ना त्या शेवट. दिसल्याच नाहीत त्या, कुठं काय झाल्यात काय. मेकअप चाललाय, मेकअप. फोटो काढायचं चाललंय. फोटो लांबनं दाखवते त्यांना, ते त्यांच्या ह्याच्यात जाऊ द्या. मावशीच्या नाती, आमची गांधा मावशी चालल्यात ना, त्यांच्या नातसुना, नाती आणि लिकींच्या मुली असं आहे नातं. ते एकसारख्या दिसतात का फक्त बघा. सगळे फोटो काढण्यात बिझीत, कारण का लग्नाला टायमिंग आहे. सगळी बसल्यात अशी. हो पदर झालाय माझा. हो हो ह्यांचं पोरग आहे. ओके लीला वहिनीचं पदर. ह्यांच्या वहिनी मिळवणी बाय सगळ्यात मोठ्या. तो का चालल्या पदर घेऊन. बहिणी नाही दिसतंय, इथनं दिसतंय. घेऊ का? आमच्या गांधा मावशीच्या 5 जणी पुरी शेम दिसतात का नाही बघा. लांबनं दिसाय नाही. अश्विन जाग पुढं. पण आम्ही आलो का नाही? आता मुंबईला पण येणार आहे. तुम्ही फक्त फोन करा, आलोच. मुंबईला फोन करते या म्हणून. नाही येऊ तुम्ही काहीतरी कार्यक्रम काढा, मग आलोच बघा. असं 2 दिवस कार्यक्रम नाही, मुंबईला असंच फिरायला या. कार्यक्रमच असावं असं काही नाही. होय फिरायला येऊ का? तुमच्या दाजीला फोन करा आणि म्हणाव रेशमाला घेऊन या. तसं काय दाजी आले इथं कुठं तरी असते बघा. तो तिकडे बसले. दाजींना फोन केलेला या म्हणून रेशमाला आमच्या बहिणीला घेऊन. हा मग काय म्हणलं दाजी? येणार येणार नक्की येणार 100. फक्त सगळ्यांना तसंच बांधतात, कुठंच देत नाही. उलट आम्ही नाद करून आलो या. मला काय म्हणलं माहितीये? लय आनंद वाटला तुम्हाला बघून. मला काय म्हणलं माहितीये का? होय अगं मला नाही वहिनी ओळखू. कुठल्या वहिनीच्या पुरीचे मला नाही माहिती, कितव्या नंबरची आहे मला नाही माहिती. म्हणून बोलतात तुला तसे. काय म्हणते बघायला? चला मी तुम्हाला सगळं दाखवते. सगळं माहिती मुद्दा म्हणून बोलते. काय तर हा माहित नाही असं होईल का? बघा की तर म्हणतात वहिनीच माहित नाही मला. अहो माहितीये की सगळं, पण माझी चेष्टा. सगळे असे बसलेत. अजून लागणार टायमिंग आहे. आम्ही असंच आता लग्न लागू तर असंच चालणार आहे. होय काय करू? तुमचं अश्विनी ये ना. पेढा, गुलाबजाम, पापड, पनीरची भाजी, भात भाजी. कसलं लागतंय जेवाय? सोन्या ओंकार नाव आहे ना तुझं? सोन्या ना? आम्ही सगळी एका लेवलने बसली. आमची लग्नाची वेळ आता जवळपास आलेली आहे. आम्ही मस्त जेवण केलं. होय मावशी? आराधना या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अर्थात गणपतीच्या गाण्यानं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात. तिकडूनच यायचं, ती उलट आली. आजच्या कार्यक्रमात मी म्हणलं हेतूनच या ग. हिंदी, मराठी गाजलेली सगळी गाणी ऐकायला मिळाली. पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या सगळ्याच पाहुण्यांचे
दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो आणि आपले जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतो आपण कृपया स्थानापन्न व्हावं. बाय कशा चितागतीत काय हुडाकते त्या काय जण हिरावाईने म्हणलं काय हुडाकतात काय जण आपल्या साधू संतांनी वरमाय म्हणलं की काम जास्त काही मोठी वरमाय कवाशी पोहोचला जाऊला का कार्तिकला सगळे आले ते नाही दुसऱ्या वहिनीची ती कशा म्हणली आमची पोरगी म्हणून त्यांना वाईट वाटतंय ना. करून बोलावं लागतं. त्या वहिनी आहेत की तिकडे बसले त्यांना धावलं का? हा बघा बघा तुम्ही जावा सगळ्यांचं आता सगळ्यांना घेते की त्यानंतर हे बॉलिवूड टॉलिवूड यांची ही गीतं त्या ठिकाणी सुरू झाली. त्यातीलच एक मराठीचं आपल्या अजरामर झालेलं गीत काय झालं दादा इथलं मित्रांनो या ठिकाणी सादर व्हिडिओ बघून यांचं खास भेटायला आलं. जाणार आहोत. खूप भारी वाटलं. ती दोघं भाऊ बहीण मित्रांनो. ताई तुमचं नाव का म्हणजे? देशमुख आहेत मित्रांनो आणि खास आलं गाठ पडली मस्त वाटलं. हो ना तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आपली परत भेट होईल. नक्की तुम्ही मग घरी आलं नाही या. आता नंबर द्या मला. खरंच या. घरी यायचं मुक्कामी. कधी उशीर होणार नाही. लग्नाचा टायमिंग झालेला आहे आणि ह्या मावशी पण सगळे व्हिडिओ बघतात त्यांनी मला आल्या ओळखलं